ताई मला सांगा, तुमच्या घराशेजारी घर जळालं, कशानं जळालं? तुम्ही प्रत्यक्षदर्शीनी होता का? काय नाव तुमचं? माझं नाव शारदा कडुबा पांडे. आम्ही त्यांच्या शेजारी राहतो. ज्यावेळेस जाळ झाला त्यावेळेस आम्हाला आवाज आला, एकदम भयानक आवाज आला की आवाज सगळे ओरडत होते काय झालं म्हणून. आम्ही बाहेर येऊन बघितलं तर पूर्ण जाळ होता. येऊन बघितलं, सगळे पाणी घेतलं, विजवलं, गॅसमुळं सगळं घरातलं पूर्ण जळालं. काय सुद्धा त्यांच्या घरात राहिलेलं नाही बघा. मग ते गॅस घेऊन कोणी वाचवलं, काय केलं? गणेश तांगडे यांनी वाचवलं. आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून. सगळं दूर चौकडं काहीच सुचत नव्हतं. आई त्यांची ओरडत होती, वडील रडत होते. काय म्हणजे पूर्ण घरात पाणी. सगळं आम्ही विझवलं. कमीत कमी 20-25 जण होतो आम्ही इथं. कोणी बाटले घे, कोणी कळशे घे, कोणी काय घे. आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही, काय नाही, काही सुद्धा समजलं नाही. कोणाची फोन सुद्धा काहीच नाही. सगळं धिंगाणा झाला सगळा. ते कुठं जायला होते घरचे लोक? ते आजोबाच्या सोंगाला जायला होते. घरी कोणी नसताना कुलूप लावलं होतं. कुलूप ते गणेश तांगड्यांनी डायरेक्ट तोडलं लातांनी. मागून दरवाजा तोडला आम्ही. माझ्या देरांनी, माझ्या नवऱ्यानी, सगळ्यांनी आम्ही धावपळ केली. म्हणजे गॅसनं पेट घेतलं? सगळं गॅसनी झालं बघा. काय दुसरं काय नाही, गॅसनी सगळं झालंय. झालं त्यावेळेस सगळे म्हणजे काय सुचतच नव्हतं. डायरेक्ट सगळे कपडे, त्यांच्या घरात काय सुद्धा खायला सुद्धा काय राहिलं नाही बघा. त्यांचं काहीतरी झालं पाहिजे, काय सुद्धा राहिलं नाही. सगळं जळून झालं. गरीब लोक आहे ते. माझी एवढीच विनंती आहे, खूप कष्ट करतात ते. असं व्हायला नको होतं. सगळे धावले पण काहीच उपयोग झाला नाही. एकदम सगळं जाळ, कुठंच दूर, सगळं काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं. मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलं. रात्रभर कोणी झोपलं नाही, काय खाल्लं नाही, काय नाही. सगळे तशी बसलेले आहेत सगळे. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हीच आहे, एवढं जे झालं तेवढी सगळी भरपाई करून द्या. त्यांच्या घरात भरपूर पैसा होता. सगळं सोनं नाणं घरीच ठेवून गेले होते. ते जत्राला जायचं म्हणून ते काय घालून गेले नव्हते. तिच्या लग्नासाठी त्यांनी पैसे सुद्धा घरात जुळून ठेवलेले होते. इथं आमचं भाऊ शांतीनाथ गोविंदा तांगडे यांच्या घरात गॅसमुळं स्फोट झाला. मी तिकडे घरी होतो आणि मला ते कळालं आणि मी आलो इकडं. तर एकदम जाळ झालेला होता. घरी कोणीच नव्हतं. ते कुठं गेलेले होते? ते आजोबाईच्या यात्रेनिमित्त तिकडे गेले होते आणव्याला. गॅसनं पेट घेतला त्यावेळेस तुम्ही काय केलं? मग मी आलो तसं दरवाजा तोडला. कुलूप तुटत नव्हती तर मी डायरेक्ट लात घातली त्याला. तो तुटला. मी गेलो मग आतमध्ये, डायरेक्ट गॅस उचलला आणि बाहेर भेटला. ते चक्क विजला. नंतर जाळ काही विजत नव्हता. पण मग आरडाओरडा केल्यामुळं तिथं पांडे सरकार आहे, इथं बारोटे कंपनी, त्याचे ते आले. मग एक गणिमत हाऊत भरलेले होते, पाणी होतं बरंच, त्याच्यामुळं ते कवर झालं. यात मग घरातलं काही नुकसान वगैरे झालं का? नुकसान झालं ना बरंच. पूर्ण काय नुकसान? पैसे होते 2,60,000 रुपये. ते हे झाले. ते कडुळे होते काही ठेवलेले, ते काही आता सापडत नाही. काही अन्नधान्य वगैरे होतं का? धान्य ते हरभरा नुकसान झालं. हरभरा, गहू, डाळी दुळी घरात काय जे असलं ते पेटलं. सगळं पूर्णपणे पेटलेलं. पंचनामा वगैरे करण्यासाठी कोणी आलं का? आता येतं ते, फोन लावला होता. भाऊ मला सांगा, काय नुकसान झालं आणि कशानं झालं? काय नाव तुमचं? मी शांताराम गोविंदा तांगडे. मी आजोबाईच्या स्वारीला जायला होतो. घरात गॅसना स्फोट घेतला. काय काय नुकसान झालं यामध्ये? किती नुकसान झालं? 2,60,000 रुपये जळाले. काही वस्ता भावाबी जळालं. सर्व धान्य, हरभऱ्याचे कट्टे होते 30 कट्टे जळाले. भरपूर काही असं नुकसान झालं. पंचनामा वगैरे केला का? कोणी आलं होतं का? आता येणार आहे का?